चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. एकंदरीत शिबिर जवळ आलंय, त्यामुळे ही थिअरी कमीत कमी प्रॅक्टिकल जास्तीत जास्त असा तुमचा जप जास्तीत जास्त होत असेल अशी अपेक्षा करतो शनिवारच्या निमित्तानेही आणि एरवीही. आता आपण कर्मांचा विचार थोडक्यात करून घेऊया. कर्म करण्यापूर्वी, करताना आणि नंतर माझ्या वृत्तीवर काय परिणाम झाला हे कर्माच्या फळापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. मुळात कर्म अपरिहार्य म्हणून त्याचा आपल्याला विचार करणं भाग आहे. इतक्या वेळा कर्मांचा आपण विचार केलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं केला आहे, पण तरीसुद्धा तो करावा लागतो. याचं कारण आपल्याला पर्याय नाही आहे आणि त्यानंच प्रारब्ध भेटायचं आहे. सर्व सुटका त्यांनीच व्हायची, आपली कर्तव्य त्यांनीच घडणार, आपल्या मुक्तीला मदत कर्मच करणार. असं सगळीकडून आपल्याला कर्माचं परिणाम आणि अपरिहार्यता आहे. तर हे सगळं लक्षात घेतलं तर त्याला काही पर्याय नाही. कर्म कुठला आहे हा गौण मुद्दा आहे. तेव्हा सामान्यांना, सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसांना असं वाटतं की काय फळ मिळणार आहे अमुक एक गोष्ट करून, त्याकडे बघून कर्म करावं. सर्वसाधारण आपले जे अप्रोच आहेत तर ते कसे आहेत, तर फळासाठी आपण कर्म करतो अशी आपली आत्ताची सध्याची परिस्थिती विचार करण्याची असे असते. त्यामुळं अमुक एक फळ मिळवायचं आहे म्हणून अमुक एक कृती करण्याची गरज आहे अशी कर्म ठरतात आत्ताची. अगदी सारांशाने सांगतो, आत्ताची कर्म अशी ठरतात की हे फळ हवं आहे म्हणून हे कर्म करायचं आहे. हे कर्म करायचं म्हणून कोणी करत नाही आहे, ते फळ काय मिळणार आहे त्यानुसार कर्म करायचं आहे. हा क्रम थोडासा शंका घेण्यासारखा आहे. आपण विचार करून पाहायला हरकत नाही. आपण एक साधं उदाहरण म्हणून विचार करू क्षणभर की मला अमुक एक मार्क पडायला पाहिजेत. तेव्हा आता काय काय करायला पाहिजे, तर त्यासाठी भरपूर अभ्यास करायला पाहिजे. अवघाने आलं, मान्य आहे. माझी कल काय, कुवत काय, मी घेतलेला कोर्स काय याचा विचार त्याच्यात येत नाही. आता ते ठरलेलं आहे की एवढ्या लेवलला मला जायचं आहे. मग येईल तो ताण पत्करायला पाहिजे. अभ्यासात ढिलाई व्हावी असं माझं म्हणणं नाही, मी हाच मुद्दा दुसऱ्या बाजून पण मांडणार आहे. तर अभ्यासाचा ताण येतो मग मुलांच्यावर, त्रास होतो त्यांना. कारण एकदा तुमचं फळाचं ठरलं की त्याप्रमाणे कर्मांची परिस्थिती ठरते, मग ती सगळी ओढली जातात ताणाने. तेव्हा अभ्यासाचा ताण येतो, परफॉर्मन्सचं प्रेशर येतं. आपल्याकडे अनेक वेळेला परफॉर्मन्स प्रेशर हा एक मोठा मुद्दा राहतो. कारण आधीच्या वर्षी एवढे मिळाले, या वर्षी एवढे मिळाले पाहिजेत असं ते ठरतं. असं की हे वर्ष वेगळं, ते वर्ष वेगळं असं नाही कोणी विचार करीत. तर वर्ष नाही का बदललं, मार्क तसेच कसे असतील, वर्ष बदललं मार्क बदलतील. पण तसं होत नाही. ते एकदा ठरलेलं आहे डोक्यात की ते असं फळ आहे, ते ठरलं त्यानुसार हे करायचं. मग त्या पोटी भीती उद्भवते की समजा तसं नाही झालं तर, एवढे नाही मिळाले तर, ठिकाणी गाठता आलं फळ तर, असं सुरू होतं. म्हणजे तिकडून सुरुवात केली म्हणजे काय चुकतं हा आपला विचार करायचा चाललेला आहे. तर ते येतं. त्यातून काय येतं, तर त्यातून भीती एकदा आली की ती अस्वस्थ करून सोडते माणसाला. कशाची भीती असो अस्वस्थ करते. मग वेगवेगळ्या पद्धतीची क्लुप्त्या सुरू होतात. ते मार्ग मिळवायचे हे ठरलेलं आहे, फळाकडून सुरुवात केली आपण. त्यामुळे फळ हे मिळायला पाहिजे म्हटल्यानंतर इकडे आता काय करायचं, काहीही करायचं असं होतं. त्याचं उत्तर एकच आहे फक्त की आता काहीही करायचं. मग IITच्या अभ्यासापेक्षा कोटा मोठा असं काहीतरी व्हायला लागतं. म्हणजे मला त्यात तितकी कल्पना नाही त्या विषयातली, पण ते असे वेगवेगळे मार्ग खूप निघायला लागतात. हे मार्ग तरी खूप चांगले आहेत की ठीक आहे, अधिक प्रशिक्षण मिळेल, अधिक काहीतरी हे मिळेल, एखादा कोर्सला जाईल मनुष्य, त्याची कुवत आहे का नाही ते वेगळाच प्रश्न आहे, पण मुळात तो जाईल, करू दे. पण ते केल्यानंतर मग वेगवेगळे पॅटर्न्स राबवून बघायचा प्रयत्न होतो, त्यासाठी पैशाची उधळपट्टी होते आणि याच्यातूनच पुढे कॉपी निर्माण होते.
ती जी निर्माण झाली ती कुठून निर्माण झाली आहे, यातून निर्माण झाली की एवढे मार्क पडले पाहिजेत, ह्या पोटी इकडे ते सगळी धडपड सुरू झालेली आहे. मग त्यातून ते निर्माण झालं. ती कॉपी म्हणजे नुसतंच उतरून काढणं अशा अर्थ नाही, सर्व प्रकारचे अनुकरण सर्व प्रकारचं, तर तसं आहे ते निर्माण झालं. आणि त्यातून पुन्हा पुन्हा भीती, निराशा, अस्वास्थ्य हे सगळं निर्माण झालेलं आहे. आता खरं सांगायचं तर फळाकडून सुरुवात करण्यापेक्षा माझ्याकडून सुरुवात केली, करणार मीच ना शेवटी, कर्म कोण करणार, मीच करणार, तर माझ्यापासून सुरुवात केली असती तर काय बिघडलं असतं. खरं तीच सुरुवात बरोबर सुरुवात आहे. म्हणून पहिल्यांदा आधी हा टप्पा महत्त्वाचा, की योग्य सुरुवात काय राहील, ना माझी कुवत काय, माझा कल कशाकडे आहे, माझ्या ध्येयाची निवड त्यानुसार होईल. मार्क अमुक मिळतील अशी नाही, मार्क मिळतीलही, तो काही प्रश्न नाही, ते 90 मिळतील, 95 सुद्धा मिळतील, काय 70 सुद्धा मिळतील. माझी कल कुवत किती आहे त्यानुसार ते आधी पहिल्यांदा ठरवू दे की काय करायचं आहे. तेव्हा कुवत, आवड, मग ध्येयाची निवड. कल, कुवत, आवड, मग ध्येयाची निवड होईल. पुढे ती ध्येयाची निवड झाली की माझा प्रवास इकडून सरळ व्यवस्थित घरातून सुरू झालेला आहे, अगदी व्यवस्थित माझ्यापासून. मग जास्तीत जास्त, कारण आता माझ्या आवडीप्रमाणे काम आहे, मग करण्यामध्ये तत्परता आहे, आनंद आहे. म्हणजे ते सगळं ते आपोआप सगळं बदललं गेलं आहे गणित. आता ते जे दबाव आहे ते दबाव नाही, इकडून सुरुवात केलेली आहे आता. त्यामुळे जास्तीत जास्त मनापासून अभ्यास. नंतर यात आता तुम्ही बघा, करताना म्हणजे करण्यापूर्वी कलकुवत आवड बघितलेलं असल्यामुळं स्वास्थ्य आहे, लादलेलं नाही आहे, फळ लादलेलं नाही आहे. त्यामुळे सुरुवात इकडे जी केली आहे तीच मुळात अशी आहे की आपल्या परिस्थितीतून सुरुवात झाली. त्यामुळे कर्म करण्यापूर्वी स्वास्थ्य, ठीक आहे, हे आवडतंय हे करावं, त्यातला हा कोर्स आवडतो त्याला जावं, अशी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इकडून सुरुवात झाल्यामुळं करण्यापूर्वी ठीक आहे, करताना आपल्याला जे करायचं आहे ते करतो आहे, त्याचा आनंद आहे. जे आपल्याला करायला हवं होतं, आवडीचं होतं ते करायला मिळालेलं आहे म्हणून आनंद आहे. आणि केल्यानंतरही आपल्याला जास्तीत जास्त, उलटं अशा वेळेला जास्तीत जास्त चांगले प्रयत्न होतात, कारण ते मनापासून केलेलं असतं, निवडीचं असतं. त्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त प्रयत्न होतात आणि मग यश मिळतं. तर असं जर झालं तर हे साध्या अभ्यासाचं झालं. हे सगळं चुकीचं गणित चाललं. म्हणजे तिकडून एकदा सत्ता मिळवायची आहे म्हटल्यानंतर मग मागचं सगळं करावं लागतं. हे कुठेही जातं क्षेत्र, ते फळन कर्म हा काही कुठे बदलतच नाही ना. वेगवेगळ्या क्षेत्रात गेलं म्हणून काय ते बदलतं का, ते तसंच चालू आहे. त्या फळ काय, तर एकदा ते ठरलं की हे मिळवणं हे फळ आहे, असं एकदा ठरलं की मग त्यासाठी कितीही कसल्याही कोलांड्या उड्या मारायला लागल्या तरी ते आधीचे मारावे लागतात. मग ते हे फोडा, अमकं करा, तमकं करा, ते जे काय असतं प्रकरण ते सगळं असं म्हणतात. हे जे सगळं करावं लागतं ह्याचं कारण का, तर ते मिळवायचंच आहे कुठल्या परिस्थितीत, म्हणून ते नाही आहे खरं म्हणजे. तर ते असतं तर मिळवायचा प्रश्नच नव्हता. तर ते जर बरोबर असतं, बरोबर मार्गाने आलेलं असतं. आता असं पण बरोबर मार्गाने येऊ शकतं की मला सेवेची इच्छा आहे म्हणून मी काम करतो, मला सेवेची तळमळ आहे आतून असते. एखाद्याला अतिरिक्त शक्ती असते, एखाद्याकडे अतिरिक्त कुवत असते, एखाद्याकडे अतिरिक्त जाण्याची क्षमता असते, त्याला प्रपंचाचे हे ओढ पाश हे कमी असतात किंवा त्याला कमी महत्त्व जाणवतो, तो कार्य करायला जातो, ठीक आहे, त्याला सेवेचीच तळमळ आहे. म्हणजे सुरुवात तेच काम आहे, पण सुरुवात कुठून झाली हे बघा, फक्त तेच काम आहे, सुरुवात इकडून झाली, सेवेची इच्छा आहे. मग स्वाभाविकपणे कार्य तर कितीतरी पडलेली आहेत, खूप कार्य आहेत, अगदी अंगण लोटून काढलं तरी कार्यच आहे आणि जाऊन पक्षाचं काम केलं तरी कामच आहे. शेवटी काय करायचं आहे ते, पण ती माझी सुरुवात माझ्यापासून झाली, कोणाकडून सुरुवात झालेली नाही, तिकडून काय मिळवायचं म्हणून झालेलं नाही. त्यामुळं हे केलं, मग त्यातून माझ्या कार्याकडे मी वळलो. मग जे काय मी कार्य केलं त्यामध्ये माझ्या आवडीचं कार्य आहे, त्यामध्ये मी निरपेक्ष राहून ते काम करतोय, कारण मला मुळात सेवाच करायची आहे. त्यामुळे सेवेचा आनंद आहे, तिथेच माझा आनंद झालेला आहे, मला आणखीन काय मिळवायचंच नाही. त्यामुळे सेवा केली की माझा आनंद संपला. आता त्याचा परिणाम म्हणून कदाचित ती सत्ता सुद्धा वाटायला येईल, येऊ शकते, कारण असंही होऊ शकतं की एखादं कामच चांगलं आहे म्हणून मग त्याच्यात ती वाटायला आली, तर ती वाटायला आली तर तिचा काही त्रास नाही, गेली तरी त्रास नाही, कारण सेवेचा आनंद तसाच टिकून आहे, तो त्याच्यावर अवलंबूनच नाही मुळात. म्हणजे हे कुठल्याही, मी एक मोठं अगदी जवळचं आणि अगदी लांबचं अशी पाहिले उदाहरण म्हणून. मग गेली तरी कार्य सुरूच राहतं. जे आधीही माझ्या सेवेची मला संधी होती ती मिळाली किंवा काय ते करतो आहे म्हणून आनंद आहे, करताना माझ्या मनासारखं काम चालले म्हणून आनंद आहे, शेवटीही तसाच आनंद आहे. कारण शेवटी ते सत्तेचा माझी संबंधच नाही, तो येऊन गेला पण आला तरी काही फरक पडला नाही त्यामुळे, कारण काम तर सुरूच राहिलं. तर असं जर आहे तर एक मार्गी एक सरळ व्यवस्थित प्रवास आहे, पण ते प्रवासाची सुरुवात फळाकडून नाही, इकडून झालेली आहे, माझ्याकडून झाली. हे एक झालं. त्याच्यामुळे मग कर्म करण्यापूर्वी करताना वगैरे हे पुढचं आधी पाहणं सोपं होईल. म्हणून पैसाच मिळवायचं हे मान्य आहे, तो प्रपंचाला गरजेचं आहे, मान्य आहे. चुकीचे आणि बरोबर दोन्ही मार्ग आहेत. तो मिळवायचा आहे म्हटलं, हे जर ध्येय ठरलं, हे जर फळ असेल तर मग झटपट श्रीमंतीचे मार्ग अवलंबावेसे वाटतील.
कसं ते बरोबर बदलतं बघा. तिकडून सुरुवात केली की सगळं बदलतं. ते चुकीचं असतं, आपल्याला लक्षात येतं ते. मग ते झटपट श्रीमंतीसाठी मग काय ते म्हणायचे अमकं तमकं भेसळी करा, डुप्लिकेट करा, अमकं करा, पायरसी करा, अवैध उद्योग करा, काही करा. कारण का शेवटी ते मिळवायचं ठरलेलं आहे. ते अमुक मोठ्या प्रमाणात काहीतरी करायचं हे ठरलं की मागचं सगळं ठरतं. वास्तविक हे असं नाही आहे खरं म्हणजे. इकडून नाही, इकडून आहे. माझा प्रपंच आहे, त्याला गरज आहे म्हणून पैसा व्यवहारात त्याच्यानी चालला आहे, म्हणून तो मिळवण्याची गरज आहे, मिळवा. त्याच्यात काही फरक नाही. म्हणजे सुरुवात इकडून केली की मूळ मुद्दा तोच आहे, पण त्याच्यातलं सगळं बाकीचं निघून गेलेलं आहे. मग शिक्षण घेतो मनुष्य, कष्ट करतो, उद्योग करतो, काय नोकरी करतो किंवा काय त्याला शक्य असेल ते काम करतो, तर ते सगळं होतं. त्यात पोटाची व्यवस्था होते, त्याच्या भविष्याची व्यवस्था होते, त्याची कर्तव्य पार पडतात. हे सगळं करताना ते ध्येय नसल्यामुळं त्याच्या इतर कामांना वेळ मिळतो. अगत्य तो राम, तो विसरत नाही. पोटापुरते कामापरी अगत्य तो राम. तो अगत्य तो राम विसरायला झाला तर जीवनातला राम जातो. हे आहे शेवटी. मग नंतर जे होतं ना, वाटतं आपल्याला हे सगळी मी धडपड केली पण शेवटी हातात काय राहिलं नाही असं जे वाटतं, त्याचं कारण हे आहे की मी सुरुवात तिकडून केली, इकडून नाही केली. इकडून केली असती तर मला ठीक आहे, आता एवढं शिक्षण, एवढं हे, त्याच्यासाठी कष्ट, एवढी नोकरी, एवढा व्यवसाय, एवढं केलं, आता उरलेला वेळ माझा देवाचं नाव घ्यायला मोकळा आहे. मग तेच नाव देवाचं घेत असतं तर असं मग पुढे गोंधळ होणारच नाही. कारण आधीपासूनच त्याची बैठक तयार आहे. कारण त्या कामांना सुद्धा वेळ द्यायलाच पाहिजे. आपली जी सगळी कामं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला वेळ नको का. आपण घरामध्ये माणसं आहोत, 5 माणसं आहोत, तर प्रत्येकाच्या वाट्याला आपण थोडा तरी वेळ प्रत्येकजण एकमेकांच्या वाट्याला देतोच ना. आणि देणं आवश्यकच आहे की नाही. मुलांसाठी वेळ दिलेला आहे, म्हातारी माणसं असतील त्यांच्यासाठी वेळ दिलेला आहे, आपले कोणी बहीण भावंड असतील त्यांच्यासाठी वेळ दिलेला आहे. हे सगळ्यांसाठी एकमेकांसाठी ते वेळ देतात ना. पण हे जर सुरुवात तिकडून झाली तर मग कोणासाठी वेळ नाही मला. मग कोणी तुमचं ऐकायला थांबत नाही. मग मारडाओरडा करून बोलावं लागतात नंतर म्हातारपणी माणसं. इकडे या, तिकडे या, ह्यानी या, त्यांनी या. ते करावं लागतं. का लागतं? आधी त्यांच्यासाठी दिलेलं नसणार आहे. आधीचं दुसरं ध्येय असलं पाहिजे काहीतरी. जी सुरुवात तिकडून झाली असली पाहिजे, इकडून नाही झाली. इकडून झाली असती तर वेळ राहायलाच असता. तिकडून झाली की वेळच राहत नाही, कारण त्याला काय अंतच नाही आहे. त्यामुळे तसं असं होतं. म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत आपण पाहिलं तर आता ह्याचा अर्थ माणसाला ध्येय असू नये का? इथे पण ध्येय आहेत की. सगळ्या चांगल्या मार्गामध्ये ध्येय आहेत, पण फळाची अपेक्षा म्हणजे ध्येय नव्हे. हे लक्षात ठेवायला हरकत नाही. फळाची अपेक्षा म्हणजे ध्येय नव्हे. मनुष्याला ज्या वेळेला तो प्रपंचाला लागला त्यावेळेला पैसा पाहिजे, म्हणजे ध्येय झालंच की नाही ते. पण त्याचं काम मुळात माझा प्रपंच चालवणं हे आहे. मग त्यासाठी लागणारा पैसा आहे तो, एवढंच. याच्यापेक्षा त्याला महत्त्व नाही. तो किती पाहिजे असं एकदा झालं, ती पैसा हवा आहे म्हटल्यानंतर मग सगळे मार्ग इकडचे अवलंबावे लागतात. त्याचं कारण ते तिकडून सुरुवात झाली, इकडून सुरुवात व्हायला पाहिजे माझ्यापासून. ती शिक्षणात असेल, सत्तेत असेल, पैशात किती काय घ्याल त्या क्षेत्रात कुठल्याही कर्माला आपल्याला लागू पडेल. खरं सांगायचं जे कर्मफळाकडून कर्माकडे हा प्रवास सुटतो, स्वधर्माकडून फळाकडे असं असेल. कर्म आहे म्हणलं फळ येणारच. ते काहीतरी त्याच्यातून निर्माण होणारच आहे. मी कष्ट करतोय म्हटल्यानंतर काहीतरी उगवून येणारच, त्याचं काहीतरी परिणाम होणारच. पैशाच्या रूपाने होईल, ते सत्तेच्या रूपाने होईल, काही कार्याच्या रूपाने होईल, ते होईलच की. पण तिथे सुरुवात नसल्यामुळं हे बरोबर होतं. आणि ते निवडताना ज्याला स्वधर्म म्हटलं तेच म्हणजे आपली कल, कुवत, आवड म्हणजे स्वधर्म. अगदी साध्या सोप्या भाषेत कल, कुवत, आवड हे सगळं पाहिलं गेलं कीच आपल्या लक्षात येतं की काय करावं. मग दुसरे चुकीच्या गोष्टी अवलंबल्या जात नाहीत. त्यांनी केलं म्हणून मी केलं, अमक्यात हे चालतं आहे म्हणून ते घेतलं, असं नाही. हे मला हवं आहे म्हणून घेतलं, मला करायचं आहे म्हणून घेतलं, मी योग्य आहे, मला त्याचे माझ्या ठेवणीला ते योग्य आहे म्हणून मी ते केलं, असं सुरुवात होईल. इकडून व्हावं. तेव्हा मग त्याच्यानंतर आपल्याला वृत्तीचा विचार करता येईल. तेव्हा खरं तर वृत्तीचा विचार का करायचा? आता हे सगळे विचार झाल्यानंतर वृत्तीचा विचार शक्य आहे. आधी फळाचा आणि आपला, कर्माचा आणि फळाचा असा संबंध योग्य करून घेतला की मग खरं बाकीची कर्म पण योग्य होतात. तर यासाठी खरं हे का बघायचं? तर आपण जे जन्माला आलेले आहोत ती वृत्ती सुधारण्यासाठी जन्माला आलेले आहोत. सोप्या भाषेत महाराजांचा अभिप्राय आपल्याला सांगायचा असेल तर वृत्ती सुधारण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला आहे. तर तो जर बरोबर काम करील तर वृत्ती सुधारते की नाही हे कळेल. तो हळूहळू आनंदी होत चालला आहे की हळूहळू निराश होत चालला आहे, हळूहळू दुःखात परिवर्तन होत आहे, काय होतं आहे नक्की त्याचं त्याला कळतं. ते आपल्याला आपण कशा अवस्थेत आहोत हे कळतं. मग जसं पुढे पुढे जाईल तसं जर ते चुकीचं असेल, तिकडून फळाच्या अपेक्षेकडनं आलेलं असेल तर दुःख देण्याची शक्यता आहे. कारण शेवटी फळ काही सगळं आपल्या वाट्याला येणार नाही. एवढी मोठा पैसा आहे तो सगळ्याच्या वाट्याला येणार नाही. म्हणजे ते कुठल्याही बाजूने असंच होईल, सत्याचे असंच होईल, एका रात्रीत निघून जाईल. म्हणजे मग पुन्हा हा बसेल जागेवर. तर तसं होऊ नये ह्याच्यासाठी ही सगळी सुरुवात बरोबर आहे की नाही पहिल्यांदा तपासली. मग आता वृत्तीवरचे परिणाम ते का? तर आपण मुळात खरं म्हणजे वृत्ती सुधारायला आलेलो आहोत. वृत्तीची सुधारणा झाली नाही म्हणूनच जन्माला आले. खरं सांगायचं तर ती जर पूर्ण सुधारली असती तर मुक्त झालं असतं. ती जर शुद्ध झाली असती, ज्याचे शुद्ध अंतःकरण नित्य होई तीर्थस्नान, त्याच्याकडे गेल्यानंतर तीर्थस्नान झाल्यासारखं वाटावं एवढी वृत्ती सुधारावी.
वेगळ्या तीर्थाला जायची गरजच नाही खरं म्हणजे. इतकं स्वतःच्या ठिकाणी अंतःकरण तीर्थ नावाचं एक तीर्थ आहे. ते अंतःकरण तीर्थ आहे, ते जर शुद्ध असेल तर वणवण करायला लागणार नाही बाहेर कुठे, पाणी प्यायसाठी हिंडायला नको, अंतःकरणात झरा आहे. तसं आपल्या ठिकाणी अंतःकरण, शुद्ध अंतःकरण हा आनंदाचा झरा आहे अक्षरशः. तर तो जर आपल्याला मिळालेला असेल तर ही वाटचाल उलटी होतच नाही. मग आपण खरंच त्यासाठी जन्माला आले आहोत. ते अशुद्ध आहे यात शंकाच नाही. हे आपले विचार चुकतात याचा अर्थ ते अशुद्ध आहे. ते तिकडून विचार करतं, फळाकडून विचार करतं, प्रतिष्ठेकडून विचार करतं, आणखीन अनेक गोष्टीकडून ते तिचं चुकतं. हे फक्त कर्माच्या बद्दल बघतोय. सगळ्या याच्यावर माणसाच्या व्यवहारावर वृत्तीचा परिणाम होतो. तर महाराज म्हणले नाही का, पैसा वाईट खरा पण वृत्ती पाहायला उपयोगी पडतो. किती बारीक बोलले माणसाची वृत्ती पाहायला. काय जर पाहायचं असेल तर 4 आणे टाकून बघा, मान खाली करतो का नाही मनुष्य. कोणा टाकू नका मुद्दाम, पण सांग महाराज काय म्हणले ते सांग. आणि ते किती बरोबर आहे. फक्त सहज 1 रुपयाचं नाणं समोर जाताना टाकावं की जाणार येणारा लक्ष देणार, तो तिकडं देव जरी दिसला तरी बघणार नाही, रुपया दिसला तर बघेल. त्यातल्या त्यात आणि मोठी नळी पिवळी नोट असली तर काय प्रश्नच नाही, बोलायचं कामच नाही. उडून जाईल म्हणून पळेल मागणं, पण इकडं देव दिसला जाताना तर नाही बघणार तो. ते वृत्ती पाहायला उपयोगी पडतो म्हणजे अडकलेला आहे हा त्याचा अर्थ आहे. ते अनेक लोकांचं हे असतं ना, आपला विषय मागे झाला आहे आर्ग्युमेंट ह्याच्यावर, किंवा चर्चाही झालेली आहे की पैसे सापडले वाटेत तर देवाला ठेवावे का, देवाला ठेवावे का असंच विचारलं होतं त्यांनी. मुळात सापडले कसे हे मी विचारलं होतं. माझं मन पैशात नाही, ते मी देवाला ठेवणार आहे. तुमचं मन जर पैशात नाही तर ते तुम्हाला सापडलेच कसे. मुळात आपलं मन ज्याच्यात नाही, वाटेत तुम्हाला हे हरळी सापडले असं झालं की काही, रस्त्यात जातं हरळी दिसली म्हणून आपलं आता काय करावं प्रश्न पडला, असं काही झालेलं नाही कुठं. ते काय असं असं म्हणजे कारण वृत्ती आहे ना त्याच्यामध्ये. इथे हे हरळी वाटत नाही, त्यात फरक वाटतो काहीतरी. मग रस्त्याला अशा किती गोष्टी कडेला उगवलेल्या असतात, वाटेत पायात येत असतात, सगळं असतं, पण त्यातलं ते हिरवं पिवळं काहीतरी दिसलं, निळं दिसलं की लगेच वृत्ती किती गुंतली आहे. मी आपल्या रस्त्यावरचं सांगितले, व्यवहारात अजून खूप आहे, आपल्याला चांगलं माहिती असेल तर. ह्या सगळ्यातनं माणसांचे संबंध सुद्धा सुटतात. इतकी परिस्थिती आहे. भाऊ भावाला विसरतो, बहिणीला त्याची किंमत राहत नाही, इतकं सगळं त्या ह्यानी होतं, भावाला किंमत राहत नाही इथपर्यंत होतं. तर ते वृत्ती तपासायची आहे, तर त्याला ह्या गोष्टी उपयोगी पडतात. तर त्यासाठी आपली कर्मसुद्धा करताना त्याच्यात करण्यापूर्वी वृत्ती कशी होती, करताना वृत्ती कशी राहिली आणि झाल्यानंतर वृत्ती कशी आहे, एवढं पाहिलं तर आपल्याला खरं ते महत्त्वाचं आहे. फळ काय मिळाले महत्त्वाचं नाही. आपण अनेक कर्म करतो, काय फळ येतात आपल्याला अपेक्षित एक असतं, तिसरंच निर्माण होतं. लहान मुलांनी चित्र काढायला बसावं आणि ते तुम्हाला माहिती आहे कशाचं काय होतं ते, तर तसं तरीच चित्राची अवस्था होते. तर ते शेवटी जे काय झालं होतं तर तेच काढायचं होतं, मला म्हणायचं दुसरं काय करणार व्यवहारात. सोपा मार्ग म्हणजे हा त्यातल्या त्यात. तेव्हा सोपा मार्ग काय असेल तर मला तेच करायचं होतं म्हणणं आणि त्यातून सुटणं, कारण त्याच्याशिवाय हे संपणार नाही. तर हे आपल्याला कर्मफळापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात यावं. मी आपल्याला एक सोपं हे सांगतो, छोटंसं सार आणखीन जातो थांबवतो. कुठलंही एक कर्म घ्यावं. कर्म करण्यापूर्वी काय परिस्थिती होती, करताना काय होती आणि नंतर काय होती, अशात ते टाकून बघावं. कोणतंही कर्म घ्यावं आपण. मगाशी जसं सांगितलं ती मुद्दाम त्याचा उल्लेख केला तेवढ्यासाठी की हे सगळं जर फळाकडे बघून सुरुवात झाली असेल तर चुकीचे परिणाम देतं, आणि जर स्वतःपासून सुरुवात झाली असेल तर आनंदाच्या गोष्टी देतं. मला काय करायचं असेल, व्यवसाय असेल किंवा काय नोकरी असेल, धंदा असेल, तर मला गरज आहे, माझ्या घरच्यांना मदत होणार आहे. एक नोकरी असेल तर घरच्यांना मदत होणार आहे, ती कुठली इन्स्टिट्यूशन आहे तिलाही मदत होणार आहे, त्यांनाही गरज आहेच. आपण जसं अर्ज केला आहे तसं त्यांनी जाहिरात पण दिलेली आहे, हे गोष्टी खऱ्याच आहेत ना. त्यांना पण गरज आहे आणि मीही माझा अर्ज दिलेला आहे. दोन्ही गोष्टी आहेत जे एकमेकांचं झालं. त्यानंतर माझ्या त्या गरजेमुळं इतरांच्या गरजा भागणार, मी जे काय नोकरी करणार त्यामुळे इतरांच्या गरजा भागणार. हा सरळ व्यवहार आहे. म्हणजे आधीचं जे आहे ते पण सरळ आहे. नंतर ते जे काय करायला निघालेलं आहे ते काम मी माझ्या आवडीचंच करतो. कुठली तरी जाहिरात आली म्हणून अर्ज करत नाही. माझ्या त्या ह्याच्याशी बसतं का, शिक्षणाशी काय व्यवहाराशी कशाशी ते जमते का, तर मग ते काम करताना आनंद होतो, कारण माझ्या शिक्षणाचा उपयोग होतोय, म्हणजे करतोय तसा हे आहे, व्यवहारात काहीतरी त्याला किंमत आहे, त्यानुसार मी काम करतो, मला संधी मिळते, असा तो आनंद मिळत जातो त्या कर्मामध्ये. तो मिळवण्यासाठी आपण खरे जन्माला आलेले आहोत. त्यामुळे आधी पण वृत्ती चांगली राहते, मध्येही चांगली राहते आणि नंतर निवृत्त होताना त्रास होत नाही.
कारण ते त्यात गृहीत धरलेलं आहे. माझ्या पोटासाठीच मी लागलो होतो, आता माझी वेळ झाली, आता मी निघालो. कारण मी यासाठी जन्माला आलेलोच नाही, मी वृत्ती सुधारण्यासाठी जन्माला आलेलो. ते माझं काम शेवटच्या दिवसापर्यंत चालणार आहे. अशी परिस्थिती जर आहे तर मला पुढे पण काम भरपूर आहे. हे काम संपलं म्हणजे ठीक आहे, पोटापाण्याचं काम संपलं, त्यात तुमच्या पुढलेल्या पोटापाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित काम केलेलं असेल ती तर नक्की झालेली असते. तर ती जर झालेली असेल तर आता मला यात, कारण महाराज काय म्हणले, पैसा म्हणजे ह्याच्या वाक्य पूर्वीचं वेगळं आहे खरं, म्हणजे मी ते म्हटलं नाही कारण आपल्याला ते पटेल असं नाही, पण महाराजांचं आहे म्हणून आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. पैसा मिळवणे हे हलक्या माणसाचं काम आहे असं म्हटलं. किती त्यांनी वेट बरोबर दिलेलं आहे हे लक्षात ठेवावं. आपण ह्या काळात असं काही समजत नाही, पैसा मिळवणं पटणार नाही, पण महाराज म्हणलेत की पैसा मिळवणं हे हलक्या माणसाचं काम आहे. आपण भगवंत मिळवण्यासाठी जन्माला आलेले आहोत, वृत्ती बनवण्यासाठी जन्माला आलेले आहोत, सुधारण्यासाठी जन्माला आलेले आहोत, असं आहे ते. तर त्याच्यातलं हे हलक्या माणसाचं काम आहे. तर त्या हलक्या माणसाचं काम आहे, तर आपल्याला करणं तर भागच आहे, माणूसच आहोत, त्यामुळे आपल्याला ते करणं तर भाग आहे, तर करावं. पण माझी वृत्ती सुधारायचं माझं काम मूळ आहे, मला भगवंत मिळवायचं काम मूळ आहे, आनंद मिळवायचं काम मूळ आहे, हे न विसरता ते करावं. मग सोडताना तर म्हणेल बरं झालं चला सुटला, आता मी वृत्ती सुधारायला मोकळा झालो, उरले सगळं काय जे आहे वेळ तो सगळा नामाला देईन, त्या वाचनाला देईन, काय तुमचा अभ्यास असेल त्याला देईन, आनंद राहीन पुढच्या. तर हे सगळं करण्यासाठी मला ते मिळालेलं आहे. असा प्रवास पण होऊ शकतो कर्म करण्यापूर्वी नंतर, हे सगळं काही असू दे. पण जर समजा अगदी विवाह जरी माणसाने केला, समजा विवाहापूर्वी त्याची अवस्था कशी आहे, तर त्याला ही गरज आहे, कर्तव्य आहे म्हणून केला. हे चांगल्या बाजूने सांगतो, दुसऱ्या बाजून पण वाटलं तर सांगतो, पण नाही सांगण्याची गरज. फार मोठ्या अपेक्षा असतात, मग अनिश्चितता मनामध्ये वाटत असते वगैरे वगैरे. मध्यस्थ देवासारखा वाटतो. अलीकडे मित्र वगैरे मध्यस्थात असं ऐकतो मी, तर किंवा मैत्रिणी वगैरे, तर ते मध्यस्थात असं ऐकतो. पूर्वीच्या काळात म्हणजे अजूनही मोठी मोठी माणसं मध्यस्थी करतात, ही मुलगी योग्य आहे, हा मुलगा योग्य आहे, असं एकमेकांना सांगतात. मग तो मनुष्य अगदी देवासारखा वाटतो वगैरे सगळं. म्हणजे कसं ते वृत्ती आधीची कशी असते, तर ही अशी सगळ्यांच्यावर अवलंबून अशी पसरलेली सगळी अशी असते. मग नंतर काय होतं आपल्याला सांगायची काय आवश्यकता नाही. तेव्हा पाय जमिनीवर टेकतात, व्यवस्थित सगळा मनुष्य अगदी जाग्यावर येतो, अपेक्षा भंग वगैरे व्हायचे त्याप्रमाणे होतात. हे सगळं झालं, निराशा येते, मध्यस्थांच्या मध्यस्थीबद्दल शंका येते. वृत्तीचं सगळं यायचं काय आहे, आपलीच वृत्ती, ती माणसं निघून गेली त्यांचं काम करून, काय त्यांचा रोल होता तो त्यांनी केला, याच्यापेक्षा काय असते खरं म्हणजे. पण तसं वाटत नाही, त्यांच्या मध्यस्थीबद्दल शंका येते. असं काय फिक्सिंग वगैरे नव्हतं ना असं वाटतं उगाच. तर असं काहीतरी होतं. मग ते झालं की मग काय शेवटी उरतं, तर शेवटी काही उरत नाही, शेवटी पोकळी उरते की आपण केलं खरं, पण हे काही भल्याला पडलं नाही, आपल्याला आयुष्य केलं, आता काय करायचं असा प्रश्न पडतो, पोकळी निर्माण होते. मग त्यातून इतरांना दोष दिले जातात. इतर जी माणसं असतील आजूबाजूची, मोठी आपल्या घरातली, त्यांच्या सल्ल्यानं झालं असलं तर ते मध्यस्थ सगळ्यांना परिस्थितीला हे असंच आहे तसंच आहे करून सगळ्यांना दोष दिला जातो. म्हणजे वृत्तीनं काय झालं आपलं, हे सगळं एक कर्म घेतलं, एक विवाहाचं कर्म घेतलं, तर त्याचं वृत्तीनं चुकीच्या पद्धतीनं गेलं तर काय होतं, हे ह्या पद्धतीनं असं होतं. आता दुसऱ्या बाजूनी आपण स्वधर्माने स्वधर्म म्हणून माणसाला ठेवणीप्रमाणे, निसर्गाच्या किंवा व्यवहाराच्या ह्या सगळ्या प्रपंचाच्या ठेवणीप्रमाणे त्याला ती आवश्यक गोष्ट त्यांनी ती केली, बरोबर आहे, त्याचं काही चूक नाही. त्याला त्याची अर्ज आहे, त्याच्याप्रमाणे तो व्यवस्थित निसर्गाप्रमाणे जगू इच्छितो, तर त्यांनी ते केलं. मग आता हेच काम कसं होतं ते बघा, की पहिल्यांदा ते बरोबर आहे, त्यासाठी त्याला आवश्यक ती त्याला मध्यस्थी मिळाली, तो म्हणेल आनंद आहे, काय असेल ते त्याच्या वाट्याला आले ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यानंतर जे कर्तव्य आहे प्रपंचातली सगळी त्याला करायला मिळाली, ह्याचा आनंद आहे. 4 माणसं येतात जातात त्याचा आनंद आहे, जेवतात खातात त्याचा आनंद आहे, करून घालायला मिळते त्याचा आनंद आहे, प्रपंचासाठी नोकरी करावी लागली तर 4 लोकांचे आपण पोट भरू शकतो याचा आनंद आहे. असं सगळं हेच दुसऱ्या बाजूनी चाललेलं आहे. म्हणजे एका बाजूनी जर ते वृत्तीने बरोबर चाललेलं असेल, तपासत असू, तर बरोबर सुधर्माने चाललं तर असं आहे. आणि शेवटी हा आधी नाही तर तो आधी, यापेक्षा काय व्हायचं ज्याचे एकदम बरोबर जाणारी फार दुर्मिळ गोष्ट. पण तसं काही होत नाही व्यवहारामध्ये, असं मागे पुढे होतं. ते झालं तरी ही आपली साथ होती. आता आजी बापू जसं म्हणाले, सोबत चांगली होती, मुलगा होता, पण तरीसुद्धा तो गेला. तरी त्यांचा आता मुलगा म्हणल्यानंतर, तरुण मुलगा म्हणल्यानंतर काय झाला असेल आपण कल्पना करू शकतो. तर तरुण वयातला लहान मुलगा
पण सत्पुरुषांचं म्हणणं त्या बाबतीत असं आहे की सोबत चांगली होती, एवढं एकच वाक्य. म्हणजे शेवटी वृत्ती काय राहिली तर मला भगवंताने 20-22 वर्ष सोबत दिली अशी वृत्ती राहिली, 25 वर्ष सोबत दिली अशी वृत्ती राहिली. जे कशी वृत्ती तयार करतात संत ती शिकण्यासारखी आहे. आणि हे प्रसंग कोणाच्या वाट्याला कुठेही कशाही प्रकारे येतच असतात. मग मला सोबत चांगली होती असं तुम्हाला म्हणायला लागेल शेवटी, की परमेश्वराने ज्याला, म्हणजे हे कोणाच्या वाट्याला येईल, ते कदाचित पत्नीचे येईल, कदाचित पतीचे येईल, पण शेवटी तो काय म्हणेल की मला इतके वर्ष जी साथ दिली ती परमेश्वराने दिली. म्हणजे कसं वृत्तीचा फरक आहे बघा. नाहीतर मग सगळं अपेक्षा मग काय त्रास आहे, आमकाय तमकाय सगळं, मग पुढे काय सगळं नाहीच आहे, पुढे काय असे परिस्थिती आहे, पोकळे आहेत, दुःख आहेत, निराशा आहेत वगैरे. इकडे काही नाही आहे. वृत्ती कशी झाली शेवटी तर मला खूप चांगली सोबत मिळाली. आणि त्यातल्या त्यात आपली जी काही कुवत असते त्याच्यापेक्षा नक्की परमेश्वर चांगलं देत असतो असं समजून झालेला काही हरकत नाही. परमेश्वराचा न्याय म्हणून पटत नाही, पण तरी सुद्धा बरोबर असं आहे. कारण अवघच कोणाच तरी वाटायला कोणतरी काहीतरी माप असं कसं होईल, तिथे चुकत नाही ना. आपलं चुकू शकतं पण तिथं चुकत नाही, म्हणून आपण जे बरोबर म्हणून करायला जातो ते होत नाही. जे बरोबर नाही असं आता वाटतं तेच होतं, त्याचाच अर्थ ते बरोबर असलं पाहिजे असं नाही का, उलट आहे ते. तर ते तर्क जर असा आहे तर तो असा आहे की खरं म्हणजे हे बरोबर आहे म्हणूनच ते झालं. ते बरोबर आहे म्हणून झालं याचा अर्थ ते बरोबर आहे म्हणून त्याच्याकडे बघण्याची वृत्ती राहील. मग त्याच्यामध्ये आज्ञापालन येईल, गुरुच्या इच्छेनं जगण्याचं समाधान येईल, हे सगळं येईल. पण हे वृत्ती कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग हे अशी वृत्ती आपली समाधान, मग शेवटी समाधान आहे. कारण का कुणालाही झाली तरी राहिलेल्या माणसाला हा विचार करायचा आहे की मला किती वर्ष सोबत मिळाली. जो कोणी राहिला असेल तो म्हणजे इतकी वर्ष सोबत मिळाली, आनंदाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. आणि ही दिली याच्याबद्दल भाग्य म्हणावं लागेल. मी शेवटी भाग्य काहीतरी एखादं वाटायला आलं तर मनुष्य किती आनंदात असतो. म्हणजे ही मृत्यूची गोष्ट चालली आहे तरी मनुष्य आनंदात आहे. हे शक्य आहे कारण वृत्ती बदललेली आहे, वृत्ती सुधारली आहे, कर्माच्या आधीची, करतानाची आणि नंतरची. तर ही वृत्ती आपली कुठल्याही कर्मात आपण तपासून पहा, मी काही आणखीन तपशील देत नाही. शेवटी एक बघावं, सार तरी बघावं त्याचं, की आपण जे काम करतो आहोत तर त्यात इतरांचे आपली कर्तव्य म्हणून जे संबंध आलेले आहेत ते आपण पुरे करायचा प्रयत्न केला आहे का, हे एक बघावं. संबंध पुरे होतात ना. प्रारब्धाने अनेक संबंध वाटायला येतात, ते करताना, पुरे करताना आपल्याला आनंद होतो आहे का, ह्यावर वृत्ती ठरते. प्रारब्धाने जे संबंध वाटायला आलेत ना ते आपल्याला पुरे करताना आनंद होतो की मनाविरुद्ध होतो याचा त्रास होतो. ते आपणच ठरवा. तो मनाविरुद्ध असलं तर वृत्ती आपली बरोबर नाही, अजूनही वृत्ती सुधारली नाही. तर ते पुरे करताना आपल्याला किंवा सोसताना अनेक वेळेला ते आनंदाचे असतीलच असं मी म्हणत नाही. आनंदाचे असतील, दुःखाचे, आनंद म्हणण्यापेक्षा सुखाचे असतील किंवा दुःखाचे असतील, तर ते जे असतील ते त्यात माझ्या वृत्तीवर काही फरक पडत नाही. मला उलटं ते पुरं करायला मिळाल्याचा आनंद आहे. कर्ज फिटल्यावर आनंद व्हावा तसा प्रारब्ध फिटल्यावर व्हायचा आहे आपल्याला. मग तो होतोय का, तर तशीच माणसं बरोबर येतील. ती कोणी देऊन जातील, कोणी घेऊन जातील. शेवटी पुरा झाला हिशेब, हे महत्त्वाचं. तर मी त्याला द्यायचं राहिलो तर तो घेऊन गेला काय, असं आपल्या दृष्टीने दोन्ही आहेत. मी त्याला द्यायचं राहिलो तर तो घेऊन जातो, कदाचित त्याचं माझं द्यायचं राहिलेलं असतं तो देऊन जातो, असंही होतं. मग हे दोन्ही झाली तरी वृत्तीचं आपलं मुळात प्रारब्धाचं देणं घेणं व्यवस्थित पुरं होत असल्यामुळं आनंद आहे. तर असं शेवटी पुन्हा हे कर्म झाल्यावर आपल्याला आनंद, प्रारब्ध सोसताना आपल्याला कर्जफेडीसारखा आनंद होतो का, किंवा आपल्याला सोसण्याचा आनंद होतो का, ते जे काय असेल ते जे वाटायला येतं ते. आणि स्वतंत्र कर्माची जी संधी आपल्याला मिळालेली आहे तर ती आपण बरोबर वापरू शकतो की नाही हे वृत्तीवर अवलंबून असतं. संधी असते इकडं का तिकडं, ह्याच्यात एक पर्याय तुम्हाला उपलब्ध असतो. अनेक वेळेला कर्मामध्ये जसं साईडला ह्या जाऊ का त्या जाऊ हा तुम्हाला उपलब्ध आहे पर्याय. आता तुम्हीच त्या साईडला गेला असेल, मागाशी सांगितलं तसं चुकीच्या पद्धतीने गेला असेल तर त्रास आहे पुढे वाटायला, तो संबंध शेवटपर्यंत आहे. पण तो जर बरोबर गेला असेल तर काय नाही, अगदी आनंदात असतो. त्याचं जे काय काम आहे त्याच्यात, ते जग त्या कामाचं काय मोजतं हे महत्त्वाचं नसतं. तुमचं मन काय मोजतं आणि भगवंत काय मोजतो, या दोनच गोष्टी शेवटी राहतात. जग आपल्या परीनं नेहमी असंही मोजतं तसंही मोजतं, त्याचं नाही महत्त्व, हे ह्याचं महत्त्व आहे की मन काय मोजतं त्याला शेवटी. त्यामुळे ते बरोबर मन ते वृत्तीवरनं कळतं, कारण वृत्ती म्हणजे मनाची हालचाल आपल्या दृष्टीनं, तर ती कशी होते त्याच्यावर कळतं. तर हे सगळं झालं का, आणि शेवटी आपलं चित्त जे आहे ते शेवटी पुढच्या प्रवासाला हलकं झालं का. प्रत्येक कर्मानंतर चित्त हलकं होत जायला पाहिजे, असं एक त्याची खूण आहे. प्रत्येक कर्माने चित्त हलकं व्हायला पाहिजे. हे केलं, आता तेवढे करायचं आपलं. जशी एखाद्याकडे 10 कामं असतात, मला एखाद्याला जागा बदलायची किंवा एखाद्याला काय नोकरी निमित्ताने जायचं आहे दुसऱ्या गावाला, असं समजा कल्पना करा. तर तो एक एक काम
कमी कमी यादी असते, त्यानुसार काम कमी करत असतो. एक आपल्याला ट्रान्सफरवाल्या लोकांना माहिती, सामान बांधायचं, अमकं करायचं, बिलं भागवायचे, किती गोष्टी असतात त्याच्या मागे. तर ते त्याच्या मागे जे असतं त्याच्यात एक काम झालं म्हणजे हलकलकट चालत, 10 होती, आता 8 राहिली, आता 7 राहिली, 5 राहिली, 2 राहिली, अशी वृत्ती हलकी हलकी होत गेली. पाय तर शेवटी 0 झालं की तो आता फक्त राहील, याविषयी काही नाही, आनंदात. 0 म्हणजे पूर्ण आपल्याकडचं, ते म्हणजे आनंद. तर तसा शेवटी होईल. तर ते झालं तर तसंच राहावं, लाईट तसं सारखं हलकेने राहावं, असं 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 येते का, याच्यावर कल्पना येईल. आणि शेवटी आपल्या वृत्तीमुळे ती जर बरोबर असेल, बरोबर प्रवास झाला असेल, हलकं झालं असेल, तर पुन्हा येण्याची गरज नाही. पुनरपी संसारा येणे नाही, असं तुकोबांचा हरिपाठ आहे ना, पुनरपी संसारा येणे नाही. तसंच पुनरपी संसारा येणे नाही अशी आनंदानी अवस्था आहे. हे सगळं असलं त्रासदायक म्हणून पुनरपी नको असं नाही आहे. नाहीतर इतका त्रास सहन घ्यायला नको रे वापरतात असं. तर तसलं नाही आहे की हे सगळं पूर्ण झालं आहे, आता आनंद आहे, आता काही आवश्यकता नाही म्हणून येणे नाही, असं असं शेवटी चित्ताचं होत असेल तर मग त्याची गरज, पुन्हा जन्माला पुन्हा येण्याची गरज जर शिल्लक राहिली नाही, चित्तमुक्त झालं तर आपला सर्व प्रवास कर्मांचा बरोबर झाला. कारण कर्मांचा प्रवास सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू आहे अखंड, आणि आयुष्यभर एवढं लक्षात ठेवलं तर आपल्याला याचं काहीतरी उपयोग थोडाफार झाला व्हावा, एवढीच प्रार्थना आहे. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय करी मनुजा, देव सोय करी. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय करी मनुजा, देव सोय करी. स्वार्थाच्या कोशात निरंतर, स्वार्थाच्या कोशात निरंतर, जगाकडून सुख हवे जन्मभर, जगाकडून सुख हवे जन्मभर. जगती वाटे मीच बरोबर, जगती वाटे मीच बरोबर, प्रतिक्षणी का स्वतास घेशी, प्रतिक्षणी का स्वतास घेशी, अशांती रे पदरी, अशांती रे पदरी, मनुजा देव सोय करी मनुजा, देव सोय करी. भावशून्यता तशा वासना, भावशून्यता तशा वासना, अहम पूर्तीच्या कृती कल्पना, अहम पूर्तीच्या कृती कल्पना. किती करी तू जगी वल्गना, किती करी तू जगी वल्गना. फूल मृत्यू पलीकडे तयानच, फूल मृत्यू पलीकडे तयानच, किंमत देवा घरी, किंमत देवा घरी, मनुजा देव सोय करी मनुजा, देव सोय करी. मनुष्यत्व ही झेपन साधी, मनुष्यत्व ही झेपन साधी, क्षुद्रपणाची टाक उपाधी, क्षुद्रपणाची टाक उपाधी. देव कार्य ही घेई संधी, देव कार्य
संधी नातारुणी नेई दीना नातारुणी नेई दीना जनात से उद्धरी जनात से उद्धरी मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी मन विस्तारी थोडे मनुजा मन विस्तारी थोडे मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी जानकी वनस्मरण जय जय राम